पाटोदा तालुक्यातील येवलवाडी सडक्याची येथे शेकडो विहिरी आणि गायगोटे केवळ कागदपत्री दाखवून शासन निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। या कथित भ्रष्टाचाराची निष्पक्ष चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच गावातील गुंडगिरीला आळा घालावा या प्रमुख मागण्यांसाठी ग्रामस्थांनी पाटोदा पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली आहे। मला बीडी साहेबांनी आश्वासन दिलं आहे, गावातल्या ज्या भ्रष्टाचारासंदर्भात 2 महिन्यापासून माझा लढा चालू होता त्याविषयी मी आज पंचायत समितीवर मोर्चा काढलेला होता की माझे माता भगिनी जमलेले यांचे अश्रू पुसण्याचं काम मी चालवलेलं आहे। पण हे जे घोटाळा केलेला आहे तर बीडी साहेबांनी मला 7 दिवसाची मुदत दिलेली आहे। 7 दिवसात समिती स्थापन करून पूर्ण योग्य त्या पद्धतीने कायदेशीर कारवाई करून न्याय देतो म्हणून सांगितलं। सातबारा नसताना विहिरी काढलेल्या आहेत, सातबारा नसताना गायगोटे काढलेत, सातबारा नसताना पानंद रस्त्याचा विषय, पानंद रस्त्यावर एक खडा बी मुरुम न टाकता यांचे कुशलचे बिल दाखल झाले आहेत। आतापर्यंत लाखो करोडो रुपयाचा घोटाळा केलेला आहे त्यांनी। मला माझा बीडीओ साहेबांवर विश्वास आहे की ती 100% मला न्याय देतील आणि जर मला त्यांनी न्याय नाही दिला तर मी याच्यानंतर जिल्हा अधिकारी कार्यालयावर असाच मोर्चा काढणार आहे, पण लढा मागे घेणार नाही। हे जी योजना होती हे प्रशासनकडून घोटाळा झालेला आहे का राजकीय पक्ष? राजकीय पक्षाचा विषय नाही यार, फक्त आमच्यातले 4 गावगुंड आहेत, 4 गावगुंडापासून देव घोटाळा झालेला आहे। सगळ्यात महत्वाचा हे घोटाळा म्हणजे फक्त यांनी दाब्यावर बसूनच केलेला आहे। लहान मुलांच्या बिस्किटाचे आलेले पैसे सुद्धा खाल्लेत, ह्याच्यापेक्षा निर्लज्ज काय अवस्था असावं त्यांची। तुम्ही फलक या ठिकाणी हे केली आणि गुंडगिरी भविष्यात माजवली जाते, दबावांना असा आरोप करतात। दबाव आजच्या तक्रारीनंतर हे सगळं होतंय। पाठीमागच्या 4 दिवसापासून मला गावामध्ये बस स्टँडवर दारू पिऊन येऊन शिव्या देऊन पाय काढू हात काढू असं बोलत आहेत। त्यांना पाठबळ आमच्या सरपंचाचं ताब्यावरलं पाठबळ आहे त्यांना। या संदर्भात तक्रार दिलेली मी पहिली, पण आता नवीन माणसं पुढे घालतोय, कोणी बाई पुढे घालतोय, कोणी गडी पुढे घालतोय, कोणी दारू पिणारा पुढे घालतोय। हा 100% माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत ते। तक्रारदार अशोक येवले यांनी तक्रार केल्यानंतर आपल्याला धमकावले जात असून दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप केलाय। त्यामुळे संबंधितावर कायदेशीर कारवाई करून संरक्षण द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे। मोर्चात सहभागी झालेल्या ग्रामस्थांनी दोषींना पाठीशी न घालता तातडीने कारवाई करण्याची मागणी केली। यावेळी नेमकं ग्रामस्थ काय म्हणालेत आपण पाहूया। साहेब, हे येवलवाडी ग्रामपंचायती, येवलवाडी आणि वाणेवाडी ही ग्रामपंचायत आमची दोन्ही गावची आहे। या गावामध्ये गेली 5 वर्षाच्या काळापासून जवळजवळ 2017 पासून हा भ्रष्टाचार जो आहे तो फार मोठ्या प्रकारे झालेला आहे। कुठलंही काम नसताना सगळी बोगस कामं दाखवून या ठिकाणी कोटी रुपयाची बिलं उचललेली आहेत आणि गोरगरिबाला तुला विहीर देतो म्हणून पुन्हा 30,000 40 अशी 70,000 पर्यंत रक्कम एका गरीब शेतकऱ्याकडून घेतलेली आहे। आणि म्हणून याच्यामध्ये गावातली एक टोळी आहे, त्यांना हाताखाली धरून इथं सुद्धा काही अधिकारी जे आहेत आपल्या पंचायत समितीमधले, जे काही ज्या विभागाला दिले गेलेले आहेत, यांचा सुद्धा त्याच्यामध्ये फार मोठा सहकार्य आहे। आणि म्हणून ही अशी लाभार्थी टोळी बनून तुम्ही आम्ही मिळून यांनी आमच्या गोरगरिबापर्यंत कुठल्याही प्रकारची त्याच्या नावावर बोगस योजना उचलून त्या शेतकऱ्यापर्यंत तर पोहोचलेली नाही साहेब। त्याचा गायगोटा असेल, विहीर असेल, शेततळ असेल, ही कुठल्याही प्रकारचा त्याला लाभ मिळालेला नाही आणि म्हणून त्यांचं कुठलंही एक बिल निघलेलं नाही। आणि जे स्वतः आहेत ते रोजगार सेवक असेल, ते काही कमिटी आहेत त्यांची आहे, त्यांच्या घरामध्ये एकाच्या 18 योजना आहेत साहेब। कुठला सुनाच्या नावावर जमीन नसताना सुद्धा त्याच्या नावावर विहीर होती, आईच्या नावावर काही गुंता नसताना काही गेलेली व्यक्ती आहेत त्याच्या नावावर सुद्धा 18 त्याची योजना आहेत। हा लाभ त्यांनी उचललेला आहे। याची चौकशी आम्ही बीडीओ साहेबांना सांगितलं की झालीच पाहिजे। ग्रामपंचायत कोणाच्या ताब्यात असेल? ग्राम
ग्रामपंचायत हे आपल्या सध्या राजकारणात ह्याच्यामध्ये हे राजकारणाचा काही संबंध नाही. बरं, तुम्ही मगाशी टोळी म्हणालात, नेमकी ही टोळी कोण चालवते आणि कुणाची टोळी आहे? ही लाभार्थी टोळी हे जे आपल्या गावातली गुंडचार आणि इथले अधिकारी ही टोळी लाभार्थी आहे. ते सरपंच आणि हे गावातले जे काही 4-2 आपल्या हाताखाली धरलेली ही टोळी आहे. या तक्रारी केल्याच्या नंतर दहशत केली जाते, धमक्या दिल्या जातात. नेमका अशा पद्धतीचा काही प्रकार घडतो आणि त्या संदर्भात काय तुमची मागणी आहे? असं घडतंय ना, ज्या वेळेस रोजगार सेवकला विचारलं बाबा गोरगरिबाचे काही जे एखादा हप्ता निघलेला आहे का, ते विचारलं असताना साधारण विचारपूस करताना सुद्धा त्याला म्हणतात तू कोण विचारणार, आम्ही बघू, आमचं काहीच होत नसतं. नाना प्रकारचे पुन्हा त्याला धमकी देणं, तुला मारतो, शिव्या गाडी. आणि आमची 2023 मध्ये वेळ आली होती, 23 मध्ये, आणि आता 26 मध्ये डिलीट मारली. 23,000 रुपये आमचे घेतले पैसे अगोदर, आणि आता मागितलं तर डिलीट झाली म्हणून. आम्हाला गाई गोटा नाही, काही नाही, घरकुल नाही, काही नाही, काहीच कुठलीच योजना दिली नाही आम्हाला, आमच्यापर्यंत येऊन दिली. काही बोगस विहिरी आणि गायगोटे झाले, त्यामध्ये तुमचं नाव होतं का? आणि आता काय मागणी? म्हणजे आता मागणी एकच आहे आमची, जेवढं आमचं घेतलं तेवढं आमच्यापर्यंत आमचं पोहोचावं. तुमच्याकडून 23,000 घेतले म्हणतात, नेमके ते कोणी घेतले गावामध्ये? गावामध्ये घेतले योगेश येवले. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची दखल प्रशासनाने घेतली असून चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. चौकशी सुरू असून दोषी आढळण्यावर नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पाटोदा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष माने यांनी दिली आहे. त्यावेळी नेमकं संतोष माने, गट विकास अधिकारी, पंचायत समिती पाटोदा, काय म्हणाले आपण पाहूया. आणि जो विहिरीचा घोटाळा आहे असा त्यांचा आरोप आहे, काय नेमकी वस्तुस्थिती आहे, कशा पद्धतीने कारवाई करतो? नमस्कार, मी BDO पाटोदा. येवलवाडी सडकेची यांच्या तक्रारीच्या अनुषंगानं पंचायत समिती पाटोदा यांच्याकडून कनिष्ठ अभियंता, विस्ताराधिकारी पंचायत, तांत्रिक सहाय्यक आणि तांत्रिक सहाय्यक कृषी यांची एक समिती नेमण्यात आलेली आहे. सदर समिती संबंधित गावामध्ये जाईल, सर्व कागदपत्रांची पडताळणी करेल आणि योग्य तो अहवाल आम्हाला देईल. त्या संबंधित अहवालाच्या आधारे योग्य प्रशासकीय कारवाई केली जाईल. धन्यवाद. गावकऱ्यांना काय आश्वासित केलं? गावकऱ्यांना मी असं वशित केलं की या संदर्भात तुमच्याकडे आम्ही कमिटी स्थापन केलेली आहे. आलेल्या कमिटीला आपलं सहकार्य असावं. संबंधित सहकार्याच्या आधारावरती जो कमिटीचा अहवाल आपल्याला उपलब्ध होईल त्यानुसार आम्ही योग्य ती प्रशासकीय कारवाई करू. अधिकाऱ्यावर देखील आरोप केला जातोय गावकऱ्यांनी, त्याच्याबद्दल आरोप केला की पाठीशी घातलं जातंय किंवा घोटाळ्यामध्ये ते सहभागी आहे. ज्या वेळेला या समितीचा अहवाल येईल त्याच वेळेला आपल्याला हे कळेल की खरं काय आणि खोटं काय. फक्त या समितीचा अहवाल येईपर्यंत आपल्याला वेट करावा लागेल. या समितीत किती अधिकारी वगैरे आहेत? या समितीमध्ये 4 जणांची समिती आहे. त्याच्यामध्ये एक कनिष्ठ अभियंता आहेत, एक विस्तार अधिकारी पंचायत आहेत, एक तांत्रिक सहाय्यक नरेगा आणि एक तांत्रिक सहाय्यक कृषी, असे 4 ही समिती आहे. किती दिवसामध्ये अहवाल येईल, कसं काय टाइम बॉन्ड आहे? या पत्रामध्ये उल्लेख आहे की 7 दिवसामध्ये तुम्ही चौकशी करून अहवाल या कार्यालयाला सादर करावा. मात्र तुमची समिती गावामध्ये गेली, तिथे विहिरी किंवा गायगोटे झालेच नाहीत आणि बिलं उचल गेले, असा प्रकार असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. चौकशी समिती गावात गेली होती का? आणि तसा प्रकार असेल तर पैशाची जी रक्कम अदा केली आहे ती तुम्ही वसूल करा. यापूर्वी कमिटी गावामध्ये गेली होती असा अहवाल माझ्यापर्यंत आलेला आहे. कमिटीला त्यावेळेला योग्य सहकार्य झालेलं नाही, त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा त्याच कमिटीला स्मरणपत्र दिलेलं आहे. संबंधित गावामध्ये कमिटी जाईल, तिथली वस्तुस्थिती पाहिल आणि अहवाल देईल. त्या अहवालाच्या आधारे आपण योग्य ती प्रशासकीय कारवाई करणारच आहोत. येवलवाडी सडक्याची येथील या कथित भ्रष्टाचार प्रकरणात चौकशी समितीचा अहवाल काय येतो आणि दोषीवर प्रत्यक्षात कारवाई होते का, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. माऊली न्यूज मीडियासाठी अभिजित पवार, बीड, येवलवाडी सडक्याची.